आज ना सकाळच्या वेळी उपमा बनवला आणि उपमा खाऊनच अहो निघाले होते ड्युटीवर आणि ना ते विसरलेले होते शूजची पिशवी. त्यामुळे या दोघा मुलांची ना लगबग चाललेली होती, की "पप्पा मी आणून देते." त्यातल्या त्यात रिधूनं वेगळीच पिशवी समजून ते नेऊन द्यायला गेला. पण असं त्या गोष्टीवरनं खरंच खूप जोक झाला. ते गेलेत आणि त्याच्यानंतरनं मुलांना सुद्धा मी नाश्ता खायला बसवला. कारण ना गरम-गरम खायला दिलं, की चांगलं पटकन संपवतात सुद्धा आणि थंड झाल्यावर त्याची चवही तेवढी वाटत नाही. त्यानंतरनं रात्री चिवडा बनवला. त्यामुळे आलू वांग्याची भाजी जी आहे ती खूप सारी शिल्लक होती आणि ना यूट्यूबवर असे बरेच असे व्हिडिओ बघते Facebookला वगैरे. ते बघून इतकं त्यांच्या बाबतीत विचार येते, की अन्न आपण का बरं टाकून द्यायचं? त्यापासून काहीतरी बनवून खाऊ शकतो ना. म्हणूनच मी पण असं काहीतरी बनवत असते आणि पहिलेपासूनच बनवते. असं काही नाही, की त्यांच्याचकडे बघून बनवते. आता शनिवार होता त्याच्यामुळे ना खरंच मला खूप रिलॅक्स होता. कारण मुलांना शाळा नव्हती आणि सुट्टीसुद्धा असली ना, तर बरेच असे आपले जे काही कामं आहेत ते होऊन जाते. तर इथे ओटा वगैरे क्लीन केला आणि दळण जे काल आणलेलं होतं तेही भरून घेतलं. त्यानंतरनं पावसामध्ये ते पिशवी नेऊन ठेवून दिली. चला